भारताच्या औद्योगिक क्षेत्रात ना सध्या खूप मोठी क्रांती घडतीये आणि तिचं नाव आहे ऑटोमेशन. चला तर मग या विश्लेषणात आपण थेट सरकारच्या धोरणांपासून ते अगदी फॅक्टरीच्या जमिनीपर्यंत हा संपूर्ण प्रवास कसा घडतोय ते पाहूया. जरा हे चित्र बघा. हे काही भविष्यातलं सायन्स फिक्शन वगैरे नाहीये, तर हे आहे आजचं वास्तव. भारतात उत्पादन क्षेत्राचं भविष्य कसं घडवलं जातंय त्याची ही एक थेट झलक आहे. रोबोटिक आर्म्स किती अचूकतेने आणि न थकता काम करतायत पहा. या आपल्या प्रवासात आपण आधी भारताची ऑटोमेशनमधली महत्वाकांक्षा समजून घेऊ. मग हे तंत्रज्ञान नक्की आहे तरी काय? त्यामागची अब्जावधी डॉलर्सची बाजारपेठ कशी आहे? फॅक्टरीतलं एक खरंखुरं उदाहरण आणि शेवटी या क्षेत्राचं भविष्य काय असेल या सगळ्यावर एक नजर टाकूया. चला तर मग या क्रांतीच्या मुळाशी जाऊया. सुरुवात करूया सरकारच्या त्या उच्चस्तरीय धोरणांपासून जी या संपूर्ण बदलाला चालना देत आहेत. तर भारत सरकार या क्षेत्रात अजिबात मागे नाहीये. उलट सरकार धोरणं, आर्थिक सवलती आणि नवीन पायाभूत सुविधांच्या माध्यमातून या औद्योगिक ऑटोमेशनला जोरदार प्रोत्साहन देत आहे. आणि हे फक्त काही मशीन्स बसवण्यापुरतं नाहीये, नाही, तर हा एका मोठ्या योजनेचा भाग आहे, आत्मनिर्भर आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत भारत घडवण्याचा. यात गुजरातसारखे राज्य आघाडीवर आहेत, हे नक्की. गुजरातचं औद्योगिक धोरण बघा. ते भांडवली सबसिडींसारखे फायदे तर देतच आहे, पण दहेज PCPIR सारख्या खास औद्योगिक वसाहतीसुद्धा तयार करतंय, ज्यामुळे जगभरातल्या ऑटोमेशन कंपन्या इकडे आकर्षित होत आहेत. ओके, सरकार तर प्रोत्साहन देतंय, पण हे इंडस्ट्रियल ऑटोमेशन म्हणजे नेमकं काय? चला, आता हे तंत्रज्ञान काय आहे आणि ते काम कसं करतं हे एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर इंडस्ट्रियल ऑटोमेशन म्हणजे उत्पादन प्रक्रियेत माणसाचा हस्तक्षेप कमीत कमी ठेवून सगळं काम कंट्रोल सिस्टीम्स, मशिनरी आणि टेक्नॉलॉजीच्या मदतीने करणं. थोडक्यात काय, तर मशीन्सना स्वतःहून काम करायला शिकवणं. ह्यात ना 2 मुख्य प्रकार आहेत. पहिलं म्हणजे फिक्स्ड ऑटोमेशन. समजा एका बिस्किट फॅक्टरीचं मशीन जे फक्त एकाच प्रकारची लाखो बिस्किटं बनवतं. ह्यात बदल करणं खूप कठीण असतं. आणि दुसरं म्हणजे रोबोटिक ऑटोमेशन. यात औद्योगिक रोबोट्स असतात जे कमालीची अचूकता, वेग आणि सातत्य राखून अनेक प्रकारची गुंतागुंतीची कामं करू शकतात. इथे बघा, हेच किती छान दिसतंय. एका बाजूला एक व्यक्ती टॅब्लेटवरून संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहे, म्हणजे नियंत्रण करत आहे, तर दुसऱ्या बाजूला एक रोबोटिक आर्म ते काम प्रत्यक्ष जमिनीवर उतरवत आहे. हेच तर आहे नियंत्रण आणि कृतीचे एक उत्तम संयोजन. आणि तंत्रज्ञान इथेच थांबलेलं नाहीये, ते दिवसेंदिवस अधिक हुशार होत चाललंय. कॉग्निटिव्ह ऑटोमेशन म्हणजे काय, तर AI वापरून स्वतः विचार करणारी आणि निर्णय घेणारी सिस्टम. मशीन विजन सिस्टम म्हणजे जणू काही या मशीनना डोळेच मिळालेत, ज्यातून त्या कॅमेऱ्याने उत्पादनाची गुणवत्ता तपासतात. आणि इंडस्ट्रियल इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे संपूर्ण फॅक्टरीतल्या मशीन्स एकमेकांना जोडलेल्या असतात आणि रिअल टाइम डेटा शेअर करतात. कमाल आहे नाही का? तंत्रज्ञान तर खूपच प्रभावी आहे, पण या सगळ्यातून किती मोठी आर्थिक संधी तयार होतीये. चला आता या औद्योगिक बदलाच्या आर्थिक बाजूकडे वळूया. जागतिक स्तरावर 2025 पर्यंत औद्योगिक ऑटोमेशन बाजारपेठेचा अंदाजित आकार आहे तब्बल $265 अब्ज. ही रक्कम इतकी मोठी आहे की अनेक लहान देशांच्या अर्थव्यवस्थेपेक्षाही जास्त आहे. या चार्टमध्ये बघा, जागतिक बाजारपेठेची वाढ किती सातत्यपूर्ण आहे हे स्पष्ट दिसतंय. 2020 मध्ये $175 अब्ज वरून थेट 2025 पर्यंत $265 अब्ज पर्यंतचा हा प्रवास या उद्योगाची ताकद दाखवून देतो. पण खरी रंजक गोष्ट तर जागतिक आकड्यांपेक्षा आपल्या भारतात घडतेय. इथे हा उद्योग येत्या फक्त 5 वर्षांत जवळजवळ दुप्पट होण्याच्या मार्गावर आहे. आणि आता हे आकडे बघा. 2023 मध्ये जी भारतीय ऑटोमेशन बाजारपेठ $13 अब्ज थोडी वर होती, ती 2028 पर्यंत थेट $25 अब्ज टप्पा ओलांडेल असा अंदाज आहे. म्हणजे काय, तर फक्त 5 वर्षांत जवळजवळ दुप्पट वाढ. ही खराच एक प्रचंड मोठी झेप आहे. बरं, हे अब्जावधी डॉलर्सचे आकडे तर ठीक आहेत, पण जमिनीवर म्हणजे एखाद्या फॅक्टरीमध्ये हे सगळं कसं दिसतं? चला आता बाजारपेठेच्या आकड्यांवरून एका प्रत्यक्ष व्यवसायाच्या पातळीवर येऊया. म्हणजे भारतातल्या एखाद्या विशिष्ट व्यवसायासाठी हा उद्योग जमिनीवर नेमका कसा दिसतो. यासाठी आपण महाराष्ट्रात काम करणाऱ्या जलसन ऑटोमेशन या कंपनीचं उदाहरण घेऊ.
ही कंपनी ऑटोमेशनशी संबंधित यंत्रसामग्री बनवते. जल्सनच्या एका उत्पादनाचं उदाहरण बघूया, न्यूमॅटिक प्रेस ब्रेक मशीन. याची किंमत आहे जवळपास 5 लाख रुपये. हे CNC नियंत्रित आणि पूर्णपणे ऑटोमॅटिक आहे. अशाच हजारो मशीन्स मिळून तो अब्जावधी डॉलर्सचा उद्योग बनतो, ज्याबद्दल आपण आतापर्यंत बोलत होतो. चला, आता समारोपाकडे वळूया. या सगळ्यातून आपण काय शिकलो आणि भविष्यात आपल्यासाठी काय वाढवून ठेवलं आहे? तर महत्त्वाचे मुद्दे काय आहेत? 1. सरकारचा मजबूत पाठिंबा भारतात ऑटोमेशनला गती देत आहे. 2. हे तंत्रज्ञान साध्या रोबोटिक्सपासून ते विचार करणाऱ्या AI प्रणालींपर्यंत विस्तारलेलं आहे. 3. जागतिक आणि स्थानिक दोन्ही बाजारपेठांमध्ये प्रचंड वाढ होतीये. आणि 4. जल्सनसारखे खरेखुरे व्यवसाय या बदलाला शक्ती देणारी यंत्र बनवत आहेत. आणि शेवटी एक प्रश्न, ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा. ऑटोमेशन उद्योगाचा चेहरामोहरा बदलत आहे, हे तर स्पष्ट आहे. पण याचा आपल्या कामावर आणि आपल्या रोजच्या जीवनावर कसा आणि काय परिणाम होईल,